विद्यार्थी आवर्जून येथे उपस्थित झालेले आहेत आणि आजच्या ह्या वंदे मातरम गाण्यासाठी आपण सर्व आज हजर आहोत। आपली 10 वाजताची वेळ होती, तर मी सर्वांना विनंती करतोय आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि वंदे मातरम हे गीत गायला आपण चालू करूया। एक साथ वंदे मातरम शुरू कर। आज आपण सर्व सन्माननीय नागरिक, महिला एकता कमिटी सदस्य, शाळेतील विद्यार्थी या वंदे मातरम सामूहिकरित्या गाण्यासाठी आपण या ठिकाणी आल्यास आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। हा कार्यक्रम पूर्ण देशामध्ये आज साजरा होत आहे, ह्या वेळेला साजरा होत आहे आणि खरोखर आपण भाग्यवान आहोत सगळे की ह्या आजच्या दिवशी आपण सर्व एकत्र जमून वंदे मातरम या गीताचा सन्मान करून आपण सर्व या ठिकाणी गायलेले आहात। आपल्याला लक्षात येत असेल वंदे मातरम गाताना त्यावेळेला ज्यावेळेला स्वातंत्र्य खरोखर आपल्याला गरज होती स्वातंत्र्याची आणि त्या काळात हे वंदे मातरम गीत सुरू केलं आणि त्या वंदे मातरम गीत गात असताना आपल्या भारतीयांचं रक्त सळसळत होतं आणि आपण सर्वजण स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत होतो आणि ह्या गाण्यामुळे आपण सर्व एक होतो। यामध्ये कुठल्याही प्रकारचं जात धर्म जाती कोणीही पाहिली नाही त्यावेळेला आणि सर्वजण आपण ह्या सर्व गोष्टी विसरून एकत्र आलो। इंग्रजांना आपण आपल्या देशातून हाकलून लावलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि ह्या स्वातंत्र्यामुळेच
आज आपण सर्व स्वतंत्र आहोत. इथे आपण सर्वजण ह्या आपल्या जे मागच्या 150 वर्षापूर्वी ज्या लोकांनी खरोखर कष्ट घेतलंय त्या कष्टाचं चीज आहोत आपण इथे आज त्याचं फळ उपभोगतोय. आणि त्याप्रमाणे त्या अनुषंगाने आपण आजचं हे गीत जे सर्वांनी गायलं त्या गीत गाताना प्रत्येकाला आपल्या एक भावना आपल्या मनात येत असेल की त्यावेळेला ह्या गीताचं किती महत्व असेल. तर त्याच अनुषंगाने आपण सर्वजण हे गीत या जोमाने आपण इथे गायले. शाळेतल्या विद्यार्थ्यांमुळे हे पूर्णच्या पूर्ण गीत व्यवस्थितरित्या गायलं गेलेलं आहे. मी खरोखर आपणा सर्वांचा आभारी आहे. आपलं खूप खूप धन्यवाद.